आज मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांशी भेटत आहे. पण खरा प्रश्न असा आहे, हा वाद कोणी लावते? दोन्ही समाजाचं नुकसान कोण करते आणि कोण फायदा घेते? आज आपण ते उघड करणार आहोत. कारण आज मराठा समाजाचं आरक्षण फक्त राजकारणाच्या खेळात प्यादं बनलंय. कोणी दिलं, कोणी रद्द केलं, कोणी अभ्यास न करता विरोध केला आणि खरं सत्य कोणी समजूनच घेतलं नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सत्य तुम्हाला हादरवून टाकेल. सुरुवात कुठून झाली? 2014 मध्ये पवारसाहेब सत्तेत होते. नारायण राणे यांनी मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं. नंतर 2014 नंतर निवडणुका झाल्या. फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि लगेच आरक्षण रद्द झालं. 2018 मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघाले. निवडणुकीच्या आधी पुन्हा SC-BC आरक्षण दिलं. पण त्याआधीच 102वी घटना दुरुस्ती झाली आणि राज्याच्या हक्कातून आरक्षण देण्याचा अधिकार काढून घेण्यात आला. म्हणजे दिलेलं आरक्षण टिकणं अशक्य होतं. सत्ता बदल आणि गोंधळ. पुन्हा सरकार बदललं आणि पुन्हा आरक्षण केलं. सरकार सांगत होतं SC-BC टिकू, पण ते रद्द झालं. हेच अभ्यासाचा विषय आहे. जरांगे पाटलांचा लढा. जरांगे भाऊ उपोषणाला बसले तेव्हा गृहमंत्री फडणवीस साहेब होते. पोलीस लाठीचार्ज झाला, जबाबदारी गृहमंत्र्याची होती. जरांगे भाऊ SC-BC नाही तर OBC मधल्या फक्त 19% स्पेसिफिक जागेत आरक्षणाच्या मागणी करत आहेत. NT, NTD, SBC यांचा भाग वगळून. मग वाद कोणी लावला? हाके साहेबांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. अचानक मराठा vs धनगर आणि मराठा vs वंजारी असा झाला. पण धनगर आणि वंजारी समाजाचं स्वतंत्र आरक्षण आधीच आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही तरी ते विरोधात का गेले? इतर OBC समाज मराठ्यांच्या विरोधात नाही गेले. मग फक्त हेच समाज का? मुख्यमंत्री गप्प का? जातीवाद वाढत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एक शब्दही बोलले नाहीत. उलट 10% SC-BC दिलं, जे मराठा समाजाची मागणीच नव्हती. यात गोंधळ असा की EWS आपोआप रद्द होतं, पण लोकांना चुकीची माहिती दिली गेली की जरांगे पाटलामुळे EWS गेलं. नेत्यांचा दोन्ही बाजूने खेळ. राणेसाहेबांनी आधी आरक्षण दिलं, आता विरोधी भूमिका घेतली. 102वी घटना दुरुस्ती आधी करून मग SC-BC दिलं म्हणजे टिकणार नाही हे आधीच ठरवलेलं होतं. मग पुन्हा घटना दुरुस्ती करून राज्यांना अधिकार दिले गेले. दिलेलं 10% SC-BC का फक्त 10% मराठा लोकसंख्या 28% दाखवली तर आरक्षण 14% तरी द्यायला हवं होतं ना? सरकारच्या योजना पण अंमलबजावणी कुठे? सारथीला 500 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 750 कोटी दिल्याचं सांगितलं. पण ते फक्त जाहीर, प्रत्यक्ष रक्कम वर्ग झाली का हा प्रश्न आहे. मराठा vs मराठा का? जाती बदलाचा मुद्दा घुसडला गेला आणि कुणबी बनणार नाही असं सांगून काही मराठे जरांगे भाऊ विरोधात उभे केले गेले. पण कायद्यानुसार जात बदलत नाही. ज्यांच्या नोंदी आहेत ते आधीच कुणबी आहेत, ज्यांच्या नाहीत ते मराठाच राहणार. म्हणजे या जात बदलण्याचा मुद्दाच नाही. मग जरांगे भाऊचा लढा आहे ज्यांच्या नोंदी नाहीत त्या मराठा बांधवांना कायदेशीररित्या OBC मध्ये आणण्यासाठी. समाजातील विरोधाभास. मराठ्यांनी कधीच इतर समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मग आज मराठा कायदेशीर OBC मध्ये जात असताना विरोध का? वडीगोद्रीत मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून उपोषण का? खरी दिशा कोणती? जात-पात करून समाज फोडणं चुकीचं आहे. आपला हिंदू धर्म जसा अनेक अवयवांनी जातींनी बनलाय तसंच सर्वांना सोबत घेऊन चालणं आवश्यक आहे. एक अवयव निकामी झाला तर शरीर नीट चालत नाही. तसंच समाजही सत्ताधारींकडेच आरक्षण देण्याचा अधिकार आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांनाच प्रश्न विचारले जातात. यात जातीवाद नाही. अभ्यास करून मत व्यक्त करा. आंधळ्या पक्षप्रेमामुळे समाज फसतो. सर्व समाज एकत्र आल्यास मोठं काम होईल. काही चुकलं असेल तर छोटा भाऊ समजून माफ करा. विनंती आहे की अभ्यासपूर्ण चर्चा करा, आक्रमक भाषेत नाही. जय शिवराय, जय महाराज. व्हिडिओ आवडला असेल तर